नमस्कार मंडळी, मी दिव्या जोगळे, मी उद्योजक होणारच तर्फे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर मंडळी, सोशल मीडियावर आज ज्या व्यक्तीची स्टोरी ट्रेंडमध्ये आहे अशा व्यक्तीला आपण भेट देणार आहोत। तिने अपार कष्टाने तसेच आपल्या आईच्या हातच्या ऑथेंटिक मालवणी पद्धतीच्या जेवणाने सर्वांची मने तृप्त करणारी अशी ऐश्वर्या खानावळ। तर चला आपण त्या खानावळला आज भेट देऊया आणि त्याच्याशी थोडी चर्चाही करूया। तर मंडळी, आपण ऐश्वर्या खानावळला भेट देऊया। मंदिरच्या समोरच आहे ऐश्वर्या खानावळ म्हणून, तुम्ही एकदा येऊन नक्की त्यांचं जेवण टेस्ट करा। नमस्कार मंडळी, हे आहेत विश्वास घाडी सर, त्यांच्याकडून आपण त्यांच्या व्यवसायाबद्दल जाणून घेऊया। तर सर, तुम्ही या व्यवसायाला कधीपासून सुरुवात केली आहे? 15 एप्रिल 2021 रोजी 24 रोजी। हां, आता चालू केले। हे सगळं व्यवसायाचं करत असताना तुम्हाला तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट कसा होता? फॅमिलीचा सपोर्ट चांगला होता, ठीक आहे। आणि माझ्या मुली पण, वाईफ पण माझ्यामध्ये सहभागी होत्या, ठीक आहे। आणि त्या लोकांनी पण मला सपोर्ट केला। बरोबर। आणि आता आम्ही आमच्या मी उद्योजक होणारच ग्रुपवरती तुमची एक पोस्ट टाकली होती, खूपच व्हायरल झाली होती। तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तुम्हाला कस्टमर कसे? ॲक्च्युली निलेश सरांनी पण मला चांगले हे दिले, आपलं काय म्हणतात, सपोर्ट केला, चांगला सपोर्ट केला निलेश सरांनी। आणि मला बोलले की तुझ्या रेसिपीला खूपच चव आहे, तर आपण एखादा व्हिडिओ वगैरे सोशल मीडियावरती टाकू आणि बघू काय रिस्पॉन्स येतो, त्यातून तुला फायदाच भेटेल असं बोलले। खूप आभार आहे त्यांचे। तर तुमचं गाव कोणतं? देवगडचे? देवगड। याच्या आधी तुम्ही कुठे जॉब करत होतात का? बँकिंग सेक्टरला काम करत होतो, ते सोडून आता मग हे व्यवसाय करण्याचं ठरवलं। तर मी हेही ऐकलंय की आईच्या हातची चव जपताय तुम्ही, तर त्याबद्दल काय सांगाल? आईच्या हातची चव म्हणजे तेवढी जपायला होणार नाही, तरी पण जपतोय असं। ऑथेंटिक जो मालवणी पद्धतीचं ते जेवण देतात, काय काय मिळतं तुमच्याकडे ते पण सांगा। माझ्याकडे पूर्ण जेवण भेटतं, थाली, व्हेज नॉनव्हेज, अंडा मसाला वगैरे, आणि वेगवेगळ्या भाज्या असतात, पालेभाज्या वगैरे। इतर टायमाला मोदक वगैरे असतो। व्हेज तुमच्या खानावळचा टायमिंग वगैरे कसा आहे? टायमिंग सकाळी 8 ते रात्री 10:30 पर्यंत आहे। पण कोण जर कस्टमर लेट आले तरी आम्ही जेवण देतो। तर मग टिफिन सेवा पण तुम्ही इथे लावलेल्या आहेत पाट्या, तर ते कसं मॅनेज करता तुम्ही? टिफिन सेवा म्हणजे कसं माहित आहे, एका महिन्याची जी खानावळ आहे ते 3600 रुपये घेतो आम्ही, 2 वेळेचे, आणि 1 वेळेचे 1700। याच व्यवसाय तेव्हा हा प्रवास कसा चालू राहिला तुमचा? कसा काही अडचणी आल्या असतील तुम्हाला? चांगले वाईट खूप अडचणी आल्या, काही गोष्टी लोकांनी निगेटिव्ह पण टाकले मनामध्ये, पण मी एका मतावरती ठाम होतो आणि मला हेच करायचं आहे, या दृष्टिकोनातून मी पुढे चालत आहे। तर तुमच्याकडून तुम्ही आजच्या मराठी तरुणांना व्यवसायात पुढे जाण्यासाठी काय सल्ला द्याल? मी पण सर्वांना हेच सांगेन की सर्वांनी तुम्ही व्यवसायच करा, नोकरीमध्ये काहीही अर्थ नाही। खानावळ म्हटली की रोज जेवण आलं, सगळी साफसफाई आली, तर त्याबद्दल तुम्ही हे सगळं स्वच्छता ठेवण्याचं आम्ही तर बघितलेलं आहे तुमची स्वच्छता, तरी पण तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? मी जेवढं चांगलं होईल तेवढं स्वच्छता ठेवायचा प्रयत्न करतो। मंडळी, असेच आमचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि विश्वास घाडी सरांना नक्की सपोर्ट करा। आपण काय बनवणार आहोत? चिकन सुक्का। चिकन सुक्का। तर हे काय लावून घेतलंय तुम्ही? हे अद्रक पेस्ट आहे। ही पण तुम्ही घरीच बनवता ना, अद्रक लसूण पेस्ट? होय होय, घरी। परत चिकन रशासाठी मॅरिनेशन। एक मिनिट, हळद टाकून घेतली,
चिकन मसाला टाकून घेऊ. चिकन मसाला टाकला. आता हा तिखट मसाला मालवणी. हे किती किलो आहे आता चिकन? 4 किलो. दोन्ही मिळून? हा, दोन्ही. कलर पण छान आलाय. हा, पण हे हातानेच लावून घ्यायचं. चमची बिमचने काय होणार नाही. अच्छा, आता हे किती वेळ ठेवणार तुम्ही? आता एक 15 मिनिटं. काय बनवताय तुम्ही? चिकन सुक्याला फोडणी देतो. हा, ठीक. तेल टाकून घेतलंय. लसूण आणि कढीपत्ता. हा, हा, चिकन टाकून घेऊया. मिक्स करून घेतलंय. मिक्स करून घ्यायचं. पण त्याला आधीच आपण मॅरिनेशन करून घेतले सगळे मसाले बरोबर ना. आणि मसाला थोडा ऍड केलाय त्याच्यामध्ये. ऍड केलं. जर आपल्याला कमी वाटत असेल तर हा हा, इथलं मटण कसं चिकन झणझणीतच पाहिजे ना.
पूर्ण तेलामध्ये तुम्ही शिजवून घेतलंय ना ते? तेलामध्ये तुम्ही काही पाणी नाही ऍड केलेलं आहे. पाणी आहे पुढची रेसिपी. हा कोणता मसाला आहे? घरी बनवते घरी म्हणजे ऐश्वर्या खानावरचा स्पेशल मसाला. फक्त चिकन साठी. अच्छा, याला यूज करतो. टाकून घेतलेलं आहे. वाटण टाकलंय. कशाचं वाटण आहे? हे कांदा खोबरा. कांदा खोबरा. हे फक्त चिकन साठी यूज करता वाटण की? चिकन साठी. चिकन साठी वेगळा वाटप असतो आणि याच्यासाठी वेगळा असतो. भाज्यांसाठी वेगळा. हे रेडी आहे ना पूर्ण? हे रेडी.